शकतं. आणि खऱ्या अर्थाने या गोष्टी आहेत. काही जण खऱ्या अर्थाने गावाच्या सेवेसाठी येतात. अनेक गोष्टी बदलणाऱ्या असतात. परंतु इथून खऱ्या अर्थाने या मॅचला सुरुवात करूया. एका बाजूला पॅराडाईज, एका बाजूला तारापूर, दोन्ही देखील तुल्यबळ संघ. दोघांकडे गुणवत्ता, क्षमता, अबिलिटी या सगळ्या गोष्टी आहेत. जब्बीर, तदनंतर एका बाजूला आपण पाहू शकता तो म्हणजे शकीर मुल्ला, एका बाजूला यष्ट्यांच्या मागे सेफ. सेफला पाहिल्यानंतर अगदी विराट कोहलीची आठवण येते. ज्या पद्धतीने त्याची ती पर्सनॅलिटी आहे. एखाद्या ऍक्टरला लाजवेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि तेच सेफ आपल्याला पाहायला मिळतात. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. जाऊया मॅचकडे. पहिलाच बॉल घेऊन येतोय शाकीर या षटकातील जब्बीरसाठी. सेन्सिबल सुरुवात महत्वाची आहे. ज्या वेळेला तुम्ही पहिली धाव एका धावेनं सुरुवात करता त्यावेळेला तुमच्याकडे आत्मविश्वास येतो. आणि खऱ्या अर्थाने या आत्मविश्वासाची एक धाव जब्बीरने घेतली. सरवली ग्रामपंचायत सदस्य लता शेट्टी मॅडमचं देखील स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. आउट कॉम्बॉक्स 2005 पासून दाखल झालेला जब्बीर आजही त्याच्यामध्ये बदल झाला नाही. सातत्याचं दुसरं नाव म्हणजे जब्बीर खान, ज्याने खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेटला स्वतःमध्ये एवढं चांगलं पारंगत केलंय की तो आजही त्याच पद्धतीने खेळतोय. म्हणून म्हणतात ना, प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे आता एक बॉलचा खेळ संपला. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन झाली. शाकीरनं मात्र पहिल्याच बॉलवरती थोडीशी नाराजगी व्यक्त केली, कारण जब्बीर सारख्या मोठ्या फलंदाजाचा रनआउटची संधी बदली होती. वाह, काही चेंडू हाताळला. मी त्याला स्लॅश नाही करू शकत. ज्या वेळेला शाकीरचा बॉल मुख्य खेळपट्टीवरती पडतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं भरपूर जास्त टन, शार्प टर्नर असा गोलंदाज तयार. या षटकातील पुढील बॉल. यावेळेला हा बॉल वाईट. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. पंच अशरफ मेमन आम्हाला दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. आणि या वाईट बॉलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 वरती. 2 धावा झाल्यात. जिथे आपण पाहू शकाल 2 बॉलचा खेळ संपला. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल व्हाईट बॉल. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँड फक्त बॉलला ढकलले. डीप मधनं क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील तुटताच मिळते ती म्हणजे सिंगल. असं अंडरम क्रिकेटमध्ये अनेक संख्या आहेत. तुम्ही पॅराडाईज संघाची एक वेगळी खूबी आहे. ज्या वेळेला त्यांचे फलंदाज बॅटिंग करत असतात प्रत्येक बॉलवरती त्यांच्या टाळ्या वाजतात. त्या अर्थाने एक ऊर्जा देण्याचं काम ते करतात आपल्या खेळाडूंना. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नरम हाताने खेळलं. धावांची गती इथे देखील एकने आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 4 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती आपण असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खऱ्या अर्थानं याच पद्धतीच्या चांगल्या चांगल्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. मग त्या अंडरम क्रिकेटच्या असोत किंवा ओव्हरऑल क्रिकेटच्या असोत. परंतु क्वालिटीचं दुसरं नाव काय आहे तर ओम साई स्पोर्ट्स, जिथे आपण पाहतात अक्षय मोरे आमच्या साथीने आहेत. एक प्रोप्रायटर म्हणून सातत्यानं संयमाने असे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे व्हाईट बॉलची मागणी केली, पंच नॉट इंटरेस्टेड राहिले. आणि इथून आपण पाहू शकाल आता येतोय डॉट बॉल. या षटकातील अगदी शेवटचा बॉल. 5 बॉलचा खेळ संपला. 5 धावा फलकावरती लागल्या. 5 षटकांचं क्रिकेट बघायला मिळतं. आणि या अंतिम रात्रीमध्ये तमाम बोईसरकर या स्पर्धेकडे वळालेत. सेन्सिबल क्रिकेट. आता इथून आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. पहिलं षटक संपलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचली 5 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट करणार गीत. थँक्यू. चेक. थँक्यू. अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परीक्षित ठाकूर पल्लीभाऊचं स्वागत आहे. पल्लीभाऊ, मॅच झाल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 रन ऋतिक डीजे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीने ज्याच्या वेळेला ऋतिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये असतात त्यावेळेला त्यांना काही सांगावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. ही क्वालिटी आहे आणि ते सगळ्यांकडे नसतं. आज अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात, समालोचन करण्यासाठी कार्यभाग असतो, परंतु डीजे वाल्यांसमोर भरपूर ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. परंतु डीजे ऋतिक असले की सगळं काही एकदम ओके मध्ये. गोलंदाजी मार्क वरती लेग ब्रेकचा तिखट मारा करणारा गोलंदाज ज्याचं नाव आहे सेफ. राऊंड डिस्टन्स. पहिलाच बॉल बिटवीन द कॅप. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 रन.
धवल पाटील. थँक्यू. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आणल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत सरपंच चषक रात्रकालीन स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय अगदी तिसऱ्या रजनीमध्ये आली. आता विचार विनिमय करावे लागतात. त्याचं कारण राहिलं जब्बरीचा पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. आता त्या चौकारानं या मॅचला थोडंसं थांबवावं लागलं. त्याचं कारण म्हणले जब्बीर, जो मी उल्लेख केला, ज्यांच्या नावी अनेक फलंदाज, ज्यांच्या नावी अनेक गोलंदाज, ज्यांच्या ठीक. नावी अनेक सिरीज राहिल्या, तो जब्बीर. अतेज राऊत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ग्रामपंचायत सरावली सदस्य साहेब स्वागत आहे. यस, ओव्हर टू बॉक्स. 20 मिनिटात 5 ओव्हर संपल्या पाहिजेत. लक्षात आहे दोन्ही टीमला मात्र ताकीद द्या आणि ओव्हरमध्ये एकच मिटिंग हे देखील ताकीद द्यायचं. चला, सगळ्यांना हाच मेसेज आहे. तुम्ही ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला पर ओव्हरला एक मीटिंग मिळेल. 5 20 मिनिटात परिपूर्ण व्हायलाच हवी, कारण आजच्या दिवसात 7 मॅचचं शेड्यूल तेही मोठं आहे. सरपंच चषकाची अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीत चाललेल्या घमासात गोलंदाज तयार. या आधीचा बॉल नो बॉल आला, नो वरती 4 देखील आले. आता पुन्हा एकदा हा बॉल नो आहे का? त्याने दर्शवल्या लाईनच्या बाहेर जर असेल तर तोही बॉल पाहिला जाईल. पिचच्या बाहेरचा बॉल तोही नो बॉल घोषित केला जाईल. या सगळ्या गोष्टी आहेत. आता तारापूर कलंदर चान्स घ्यायला तयार असतील. जर एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे तर तो वापरावा. क्रुशल मुवमेंट असेल तर खऱ्या अर्थाने आपण पाहतात तिथे तुम्ही घेऊ शकता. आणि जर तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर तो पुढे तुमचा अविरत राहील. आणि जर तो आता पंचांनी नो बॉल घोषित केलाय, सेफ वरती आता आक्रमण झालं आणि तदनंतर प्रेशर त्यांना घेता येत नाही. शाकिब थोडेसे नाराज आहेत. वाटतं ना, ज्या वेळेला तुम्ही महत्वाच्या मॅच मध्ये खेळता त्यावेळेला गोलंदाजांकडून चुका झाल्या की मग चुकीला माफी नाही. धावांची गती जाऊन पोहोचतोय 16 धावा, 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. याही वेळेला फटका खेळलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या 16 वरती स्थिर आहे. इथे देखील फटका तर खेळलाय. रनआउटची संधी बनली, पण तिथून जब्बीर अगदी वेगाने पुढे पोहोचले. धावांची गती 1 ने आकार घेते. 17 धावा, 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक चालू आहे. दुसरा आणि दुसऱ्या षटकात बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे आतापर्यंत 3. जो धावांचा वेग पहिल्या षटकात शांत होता, फक्त 5 धावा होत्या. तदनंतर या षटकात नो बॉल आला, सोने पे सुहागा झाले आणि जिथून आपण पाहता धावांचा वेग वाढला गेला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जब्बीर मॅन इन फॉर्म, भरपूर फॉर्मात असणारा खेळाडू, तर सध्या तो जब्बीर पाहायला मिळतोय. इथे देखील इझिली डन. फार काही ताकद नाही लावायची आहे. जिथे आपण पाहतात फक्त इझिली डन अँड गेट इट 4 रन्स, 4 धावा. चेक. थँक्यू. उत्कर्ष अशा ऑर्गनायझर टीमचा कॉल आहे. तिसरी मीटिंग आहे ओव्हरमध्ये, एकच मीटिंग. प्लीज, सहकार्याची गरज आहे. तारापूर कलेक्टर तुम्हाला विनंती करतोय की आपण भरपूर वेळ घेता. आता मीटिंग का होतंय तर तिथून जब्बीर लीड करतात या मॅचला. ओपनिंग पेअरला दाखल झाल्यानंतर संयम हा काय असतो जब्बीरने अनेक वेळा दाखवलाय. याही वेळेला काय पंच होता. इथे देखील आपण पाहता फटका खेळला, जिथून आपण पाहू शकाल आता डॉट बॉल येतो. या षटकातील अगदी शेवटचा बॉल. धावांची गती तपासून पाहिली तर 21 रन या सध्या धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल आहे. हे सेन्सिबल क्रिकेट असतं. तुम्ही मागील बॉलवरती डॉट बॉल घेतला आणि तदनंतर पुढच्या बॉलवरती सिंगलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, हेही एक चांगली प्लॅनिंग आहे. आणि षटकांचा खेळ संपलाय तो म्हणजे आतापर्यंत दोन षटकांचा खेळ संपला. 22 रन या सध्या फलकावरती आहेत. पहिल्या षटकात फक्त 5 रन होत्या. या षटकात धावा खोऱ्यानं वाढल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 वरती. चेक. येस, आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत. आपण स्वागत करूया. कॅमेरामॅन विनंती, कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊ द्या. संगीता पाटील मॅडमचं स्वागत केलं जाईल. ग्रामपंचायत सरावली सदस्य मॅडम आहेत. भरत दोडी यांना मी विनंती करेन. भरत दोडी यांना मी विनंती करेल संगीताजी पाटील मॅडमचं स्वागत करायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर.
ग्रामपंचायत सरावली सदस्य मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मी शंकर मेस्त्री यांना विनंती करेल आपण या आपले शुभ हस्ते पूनमजी राऊत मॅडमचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. ग्रामपंचायत सरावली सदस्य मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूनमजी राऊत. शंकर मेस्त्री साहेबांच्या शुभ हस्ते मॅडमचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मी रोशन गवारी यांना विनंती करेल. रोशन गवारी यांच्या शुभ हस्ते समीक्षा घरत ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर भरत दोडी साहेबांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते लता शेट्टी मॅडमचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. ग्रामपंचायत सरावली सदस्य मॅडम. लता शेट्टी मॅडमचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर संतोष राऊत यांना मी विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशजी शेट्टी साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. जगदीशजी शेट्टी साहेबांचं स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. 3 ओव्हर झाले. स्कोरबोर्ड एकदा स्कोर सांगून द्या. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पॅराडाईज बोईसर संघ प्रथमतः बॅटिंग करते. 24 रन झाले. बिनबाद जोडी आहे. त्यानंतर विनोद भाऊ हेलंगे यांना मी विनंती करेल आपण या विनोद भाऊ हेलंगे यांच्या शुभ हस्ते त्रिफुल घरत यांचं स्वागत केलं जाईल. त्रिफुल घरत साहेबांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच मायखोप ए आणि त्यांच्या विपक्ष बोईसर पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर विनोद धोडी यांना मी विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते चिरागजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. आणि पुन्हा एकदा विनोद भाऊ हेलंगेला मी विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सरावली सदस्य अतेजी राऊत यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. अगदी आमच्या मान्यवरांची मंडळी आज पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मागील षटकामध्ये शाकिरनं कंजूसीने गोलंदाजी केली. आता 4थ्या षटकाला पुन्हा सुरुवात झाली आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेला आक्रमण शंखनाथ फुंकला फलंदाजाचं नाव आहे अयूबनं, जिथे अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका. मागील षटकामध्ये संपूर्णपणे डॉमिनेट केलं शाकिरनं प्रतिस्पर्धी संघावरती, जिथे दोन्ही फलंदाज सेट असताना अतिशय चांगली गोलंदाजी, आपल्या हातखंडातील योग्य वापर केला आणि आपल्यातील कुशल नेतृत्व घेत असताना ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली. आता या षटकात पहिल्याच बॉलवरती आलाय तो म्हणजेच चौकार. आता इथे देखील आपण पाहतात आपल्याकडचा बॉल क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि धावांची गती जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचतोय 29 धावा. षटक चालू आहे. 4था बॉलचा खेळ झालाय. 2 येणाऱ्या काळात याही षटकातले बॉल आहेत ते म्हणजेच 4. प्रत्येक बॉलच्या मागे मीटिंग करू नका प्लीज. शाकिर तुम्हाला विनंती आहे. आयोजकांचे अनेक वेळा मला मेसेज येतात त्या अनुषंगानं. सामना महत्वाचा आहे अगदी बरोबर आहे, परंतु आयोजकांचा वेळही तेवढाच महत्वाचा आहे. हो येस, तुमच्या भावना आम्हाला पोहोचतात शाकिर. सातत्यानं चांगलं फिल्डिंग झालं की तुम्ही टाळ्या वाजवायला गेलंच पाहिजे. संघाला अप्रिशिएट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. याही मला फटका चांगला खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. जब्बीरचा ट्रेडमार्क. मैदानाच्या आता टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. जब्बीर बरसतोय आणि जब्बीरच्या बॅटमधनं आलाय हा चौकार.
चौकाराच्या मदतीने धावांची गती आपण पाहतायत. चौकाराच्या साह्यानं 33 रन धावफलकावरती. शाकीर बाद. शाकीरनं मात्र 2 षटकं संपल्यानंतर आता जब्बीरनं पुन्हा एकदा शंखनाद फुंकला. अतिशय चांगली बॅटिंग. धावांची गती 33 वरती जाऊन पोहोचली. चेंडूचा खेळ झाला 3. सरपंच चषकाची अंतिम रात्र आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण पाहू शकाल आज या अंतिम रात्रीमध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीचा हा खेळ तुम्हाला सगळ्यांना आजमावायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. इथे देखील फटका खेळला, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं, मिडल ऑफ द बॅटचा विसर पडला आणि तदनंतर येतोय डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्याने रनसंख्या फलकावरती स्थिर आहे 33 वरती. या षटकातील पुढचा बॉल. आता देखील आपण पाहतायत स्वतःवरती नाराज झाले. ती पंच करायचा होता, कव्हरला नाही करू शकले, आलाय डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल म्हणजेच येणाऱ्या काळात गोलंदाजांसाठी कर्तनकाळ होण्याची दाट शक्यता. तर जब्बीरला अनेक वेळा आपण पाहिलं, ज्या वेळेला 2 ते 3 बॉल डॉट घेतल्यानंतर चौकाराचा एवढा प्रयत्न असतो की मग तो चौकार शोधल्याशिवाय शांत राहत नाही. परंतु आता तारापूर कलंदरने देखील तेवढंच चांगली ताकद लावली या षटकामध्ये. मागे काय झालं याला विसरत नाविन्यानं सुरुवात केली आणि ती नवी सुरुवात खऱ्या अर्थानं ऊर्जा देणारी राहिली. या षटकातील अगदी शेवटचा बॉल, 4थं षटक आणि शेवटचा बॉल मैदानाच्या आत मार्गक्रमण. हा ट्रॅकरचा बॉल फसलाय फटका आणि फलंदाज जब्बीर खानच्या खेळाला पूर्णविराम. फलंदाज बाद, चुकीचा फटका आणि चुकीला माफी नाही. गॉल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आनंद प्रकाश धोडी साहेबांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा, अर्थातच सरपंच चषक 2026 एक घमासान. आणि अगदी आपण पाहतात शेवटची रात्र. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. या बॉलला हा बॉल व्हाईट बॉल. अशरफ मेमन दर्शवतात की व्हाईट बॉलनं आता धावांची गती वेग घेईल, जाऊन पोहोचेल 34 रन्स. 34 धावा. खूप वेळानंतर आता ही धाव सरकली पुढे. याही वेळेला फटका खेळलाय. काय क्षेत्ररक्षण राहिलं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुफियान जे शाकीर यांचे बंधू आहेत आणि या सुफियानच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता धावांची गती स्थिर आहे 34ला. बॉलचा खेळ झालाय. आमचे मान्यवर आता मात्र रजा घेत असताना धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आउट ऑफ बॉक्स. आज प्रत्येक मान्यवरांनी वेळात वेळ काढून ते उपस्थिती दिली. वेळ कुणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि ज्या मान्यवरांनी वेळ काढला आणि वेळेनंतर या स्पर्धेला हातभार लावले त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सरपंच चषकाच्या माध्यमातून फटका खेळलाय. बाद होण्याची शक्यता. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता निशान हे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक स्वतःकडे का ठेवलंय याचं उत्तर द्यावं लागेल. विकेट गेलंय. ऐकूया सॉंग आणि येऊया मैदानाच्या आत. थँक्यू थँक्यू. या बॉलला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकी खराब. आता इथून आपण पाहू शकाल सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि त्यावेळेला नशिबानं साथ नाही दिली. फेकी खराब आली आणि त्यानंतर धावसंख्या 2 आकार घेताना पाहायला मिळत आहेत. आता सध्या आपण पाहू शकाल धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 36 रन. आमच्या साथीने आमचे गुणलेखक मित्र नितीश दुबे हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीने गुणलेखन करतात या अंतिम रजनीमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती सध्या आपण पाहू शकाल निशांत पवार. एक जबरदस्त आक्रमक फलंदाज जरूर आहेत, सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. वाह काय फटका होता. शाकीर सांगतात की माझ्याकडून नाही,
तुम्हाला वेगळा क्षेत्ररक्षक निवडावा लागेल, कारण माझं नाव आहे शाकीर मुल्ला आणि मी ब्रँड आहे चिंचणी दारापूरचा. त्या पद्धतीने ओव्हर क्रिकेट म्हणा, अंडर क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव नाही, परंतु या 2 क्रिकेटच्या हंगामात ज्याने 2023 पासून जी सुरुवात केली, खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक वेगळ्या पद्धतीने राहिला. ओव्हर क्रिकेट मधला देखील त्याचा फॉर्म आता सध्या धावांची गती तपासून पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजे 37 रन. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये आतापर्यंत 4 अगदी 2 बॉलचा खेळ बाकी आणि निलेश मिश्रा छोटू बॅटची कट बॉल चाललाय टी झोन कडे डिक्लेअर कडून चेंडू साठी साकार होईल आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 रन्स. ती शेवटचा बॉल. सरपंच चषक आजचा दुसरा क्वालिफायचा सामना. एका बाजूला पहिल्या मॅच मध्ये युवा टायगर आणि साई दत्त धनसार. काय सामना रंगला. मुकेश घरत फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. काय पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवसात खेळ रंगला त्याच्या माध्यमातून आणि आज खऱ्या अर्थाने धावा झाल्या, परंतु गोलंदाजीची साथ नाही मिळाली. इथे देखील फटका आहे आणि बॉल चाललाय शेवटच्या बॉलवरती. शेवट गोड केली आणि धावांची गती तपासून पाहिली तर 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 42 धावा या धावफलकावरती आहेत. 43 धाव्यांचं टार्गेट असेल. काय होतील या घडामोडी हे सांगण्यासाठी येऊया या इनिंग्स ब्रेक मध्ये. टॉस देखील होणार आहे, परंतु तिथून मायकोप संघ अगदी ऑन दी वे आहे. सरावलीच्या पुढे तेही आलेत, म्हणजे तोही मॅच संपता तेही पोहोचतील. टॉस होईल. थोडंसं सहकार्य आपल्याला इथून करायला मिळतं आणि त्या अनुषंगाने जेवढं होईल तेवढं सहकार्य सरपंच चषक प्रत्येक संघाला करताय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया. थँक्यू. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सरावलेले आहेत काय? ओके. तोपर्यंत स्वागत करूया. आमचे मान्यवर सूरजजी फडतरे यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. शंकर मिस्त्री यांना मी विनंती करेल या पण आपल्या शुभ हस्ते सूरजजी फडतरे साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. येस कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊ द्या कॅमेरामॅन. अगदी प्रेमाची मायेची उबदार शाल, मानाचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. सन्मान चिन्ह एक आठवण म्हणून या स्पर्धेची आपण बघू शकतात. स्वागत आहे साहेबांचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात धोडीपूजा मित्रमंडळ व फायटर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून पुरस्कृत सरपंच चषक 2026. सन्माननीय आनंद प्रकाश धोडी साहेब या गावचे प्रथम नागरिक. गावाचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या मनामध्ये असणारा ध्यास आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणाच्या गळ्यातलं प्राईड म्हणजेच आनंद धोडी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आज उभी राहिली. आणि तिसऱ्या दिवसात मी म्हणेन की बोईसर मधील आतापर्यंत हे आयोजन जर पाहायला गेलं तर देखणं आहे, दैदिप्यमान आहे. आणि जिथे आपण पाहतात या स्पर्धेमध्ये कसलीच कमी नाही. ऑल इज वेल, सगळं काही एकदम ओके मध्ये. अशी ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची अर्थात सरपंच चषक 2026. आज अंतिम रात्रीमध्ये कुठला एक संघ असेल जो आपलं नशीब आजमावेल आणि प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती त्याचं नाव सन्मानानं लिहिलं जाईल. आज 8 संघांना मिळाली संधी सुपर 8चं भाग्य खोलण्याकरिता आणि तदनंतर त्यातून पहिला संघ युवा टायगर सेमीफायनलला क्वालिफाय झाला. त्या गोलंदाजी मार्कवरती पॅराडाईज संघामध्ये 2 खेळाडू जे जुने आहेत, त्याच्यामध्ये एकाचं नाव आहे जब्बीर आणि एकाचं नाव त्याच्या साथीनं विशाल अग्रे अर्थात बाळा. अहमदला देखील आपण पाहतात, त्याने देखील अनेक वर्षांनी वर्ष पॅराडाईज समवेत क्रिकेट खेळलेला आहे आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल
पहिलाच बॉल फटका क्लास आहे. फलंदाज आहे सोहेल. पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी कडक. बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4. पहिल्याच बॉलवरती शंकनाथ फुंकला. जरी टार्गेट मोठं असलं आम्ही देखील करण्यासाठी इथे आलेलो नाही. कारण काय असतात हे आम्हाला माहिती नाही. त्या अनुषंगाने सुरुवात स्वप्नगत सुरुवात. पहिलाच बॉल टायमिंगच्या जोरावरती ज्यानं खूप चांगला खेळला. ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत असताना बोईसर पेकर टीम आलंय का? बोईसर पेकर कॅप्टनला पाठवा टी शर्ट घेण्यासाठी. एका बाजूला मायकोप, एका बाजूला बोईसर पॅकर. दोन्ही संघांमधला अत्यंत महत्वाचा मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येईल. एक चांगले क्रिकेट या स्पर्धेनं दाखवलं, यामध्ये ते मात्र शंका नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडनं स्टिअर केले बॉलला आणि बॉल चाललाय गोषंकित क्षेत्राकडे. तिथे स्वतः रेहान आले बॉल पर्यंत आणि सिंगल इथून मात्र वाचवली. आता एका बाजूला अज्जू आणि सोहेल ही जोडी आहे. बॉलचा खेळ झाला 3-3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 रन. एक रनसाठी झगडावं लागतं. ते क्रिकेटचा खेळ आहे. यावाला पॅडल स्वीप करायचा होता. स्वतःवरती थोडेसे नाराज झाले की या बॉलवरती मला मोठा फटका खेळायचा होता, नाही खेळू शकले. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्याने 7 रन. 7 धावा धावफलकावरती. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक सातत्याने आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका खेळला पॅडल स्वीपच्या साह्याने. धावांची गती आकार घेते 1 धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 8 वरती. 5 बॉलचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती लागल्या. टार्गेटचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतात 43 धाव्यांचं जे टार्गेट आहे, या 43 धाव्यांच्या टार्गेटमध्ये सुरुवात तर झाली रनचेसला, जिथे सोहेलनं आता सुरुवात केली. एक चौकार आल्यानंतर सिंगल डबल याही खेळायला प्राधान्य दिलं. महत्वाचं असतं. फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत अय्यूब, तिथे बॉलला फील्ड करतील आणि धावांची गती तपासून पाहिली तर षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे 8. पण पाहू शकाल या सुपर 8च्या संघांकरिता ज्या टी शर्ट्स आहेत, नवजीवन हॉस्पिटल डॉक्टर दिनेश सरांच्या माध्यमातून, दिनेश चौधरी सर यांनी मात्र या टी शर्ट इथे मात्र प्रोव्हाइड केल्या. नवजीवन हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मल्टी स्पेशालिस्ट असं हे हॉस्पिटल आणि डॉक्टर दिनेश चौधरी सरांच्या माध्यमातून ज्या मात्र या टी शर्ट आल्या त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख आभार मानू इच्छितो. या सरपंच चषकाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत संघाचे महत्वाचे गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज नाव आहे रेहान. कमी वयामध्ये पॅराडाईज बोईसर या संघामध्ये वर्णी लागणं तेवढंच सोपं नसतं, परंतु पॅराडाईज बोईसर हा संघ असा आहे जो युवा खेळाडूंना बनवतो आणि पॅराडाईज म्हणजेच अर्थातच खेळाडू बनवण्याची ही फॅक्टरी आहे. जिथे आपण पाहू शकाल कित्येक युवा इथे घडले गेले. एक काळ असा होता जिथे पाविस्कर यांची देखील फलंदाजी अफलातून असायची. अशरफ मेमन स्वतः आहेत. अनेक खेळाडू होऊन गेले. आज पॅराडाईज बोईसर मधून स्वतः जब्बीर अनेक वर्षांनी वर्ष या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवतोय. एका बाजूला आपण पाहतात रेहान गोलंदाजी मार्कवरती तयार. अज्जूच्या साथीनं सोहेल. षटकातील पहिला बॉल राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सने पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. फटका चांगला होता. फेकी आली तत्पूर्वी आपण पाहतायत सिंगल मात्र परिपूर्ण होईल. या धावांची गती 1 आकार घेत आहे आणि धावसंख्या आता जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा या धावफलकावरती आहेत. सरपंच चषकाची अंतिम रात्र कोणी सांगणार नाही. ही स्पर्धा रात्रीमध्ये खेळवतायत. ती सूर्यप्रकाशाचा जो पद्धतीने उजेड असतो ना, त्या पद्धतीनं या प्रकाश जोथातली ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची स्पर्धा सरपंच चषक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील जब्बीर खान स्वतः आणि हा येतोय डॉट बॉल. डॉट बॉलच्या साह्यानं धावसंख्या स्थिर या 9 वरती. चेंडूचा खेळ झालाय 2. पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली. फटका खेळल्यानंतर इथे देखील फटका चांगला आहे. निशांत पवार वेगाने आले. आता इथून रनआउटची संधी बनली आणि फलंदाज इथे बाद होत असताना गॉड.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. संपूर्ण बोईसरकरांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकाल सरपंच चषक फायटर क्रिकेट क्लब आयोजित आनंद धोडी साहेबांच्या पाठबळानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुढे आली आणि आज अंडरम क्रिकेटला सुखाचे दिवस. मी पहिल्या दिवसात देखील तो उल्लेख केला की का म्हणून अंडरम क्रिकेट पुढे आलं, तर या पद्धतीचे मॅनेजमेंट व्हायला लागले. खेळाडूंना चांगला वाव मिळाला, चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. स्वतःतील ज्या स्वतःमध्ये टॅलेंट आहेत, कुशल नेतृत्व आहेत, त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलं आणि आज अंडरम क्रिकेटला सुखाचे दिवस आले. प्रत्येक वीक मध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, कारण ही स्पर्धा आता अंडरम क्रिकेटचा क्रेज वाढलाय. काय फटका खेळला, लाल जवाब. आता इथून आपण पाहत आहात विशाल यांच्याकडनं या चुका खूप कमी वेळ आपण पाहिलेल्या आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार, 4 रन. तेरा तेरा. थँक्यू. संपूर्ण सोशल मीडियावरती या गाण्यानं थैमान घातलं. एक वेळ अशी होती आणि, सध्या धावफलकावरती धावा तपासून पाहिल्या तर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 रन. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ झाला. रेहान स्वतःवरती थोडेसे निश्चित स्वरूपात विशालने ज्यावेळेला चौका सोडला त्यावेळेला नाराजगी व्यक्त केली. आता बाळाला दर्शवतात की हरकत नाही, येणारा काळ हा तुमचा चांगला असावा. यष्टाच्या मागे निलेश मिश्रा यांना आपण पाहतायत. अंडर ब्रिगेड आणि अंडर ब्रिगेड मधली अगदी एक चांगली स्पर्धा. सरपंच चषक अंतिम रात्रीकडे आता अगदी अस्ताला येत असताना बघायला मिळतंय. फटका खेळला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय षटकार. फलंदाज बाद. बॉक्स क्रिकेटच्या रूपानं षटकाराला अनिवार्य बंधन म्हणजेच फलंदाज बाद झाले. गॉन. थँक्यू मास्तर. थँक्यू मास्तर. जाऊया मॅचकडे. आता फलंदाज बाद झाले आणि नवीन फलंदाज मलिक. ज्या मलिककडे गुणवत्ता आहे, चांगले फटके खेळू शकतो. एका बाजूला शाकीर आहे. शाकीरने अनेक वेळा अंडर क्रिकेट गाजवलंय, परंतु या वेळेला जिथे गरज आहे संघाला त्यावेळेला तुम्हाला मागणी तसा पुरवठा द्यावा लागेल. तुम्ही मागे काय केलंय, इतिहासाच्या पानावरती तुमचं नाव कुठे आहे, काय आहे, हे मॅटर करत नाही क्रिकेट. तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रेझेंट द्यावा लागतो. गोलंदाज तयार. सध्या गोलंदाजी मार्क वरती. ज्या षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना आता निश्चित स्वरूपात कव्हरला खेळायचं होतं. आता इथून आपण पाहतात षटक संपलाय. षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 षटकांचा खेळ परिपूर्ण संपला आणि 7ची सरासरी राखत धावसंख्या फलकावरती आहे 14. थँक्यू. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन मायकोप या सेकंड इनिंग सुरू आहे. समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला मायकोप टीम कॅप्टनला पाठवा लगेच या टॉस बॉक्स मध्ये. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 29 रनची गरज. चित्त थरारक रोमहर्षक असा सामना. एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला कलंदर तारापूर, या दोन संघांमधला. जगदीशजी शेट्टी साहेबांना मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. चला मायकोप टीम या ना लवकर, कॅप्टनला पाठवा. बिगेश सेकंड इनिंग 2 ओव्हर ते 3 ओव्हर झालेले आहेत. समोरच्या टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. या लगे बिगेश. येस बादशाह 11 बोईसर पॅकर्स आणि मायकोप श्री स्वामी समर्थ मायकोप असंघ. सरपंच चषक आणि फायटर. सरपंच सरपंच काय घेणार फिल्डिंग आहेत. बेस्ट लक दोन्ही टीमला.
येस बे आणि मान्यवरांना मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रीतम गरज सर, ज्यांचा आवाज आपण मागील 2 रचनेमध्ये ऐकला. या स्पर्धेचे मुख्य समालोचक वास्तळ मधनं खऱ्या अर्थानं ज्यांनी सुरुवात केली, स्वतः क्रिकेटपटू चांगले आहेत आणि तदनंतर आता कॉमेंट्री क्षेत्रामध्ये, समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच गरुड झेप घेतली, ते सातत्यानं मदतीचा हात देणारा नाव म्हणजेच प्रीतम गरज सर. त्यांचा आवाज आपण ऐकताय. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार होतात. तोशीर, वेगाचा राजा, गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच बॉल आपण पाहताय. ज्या वेळेला ते गोलंदाजी मार्कवरती आले ना, त्यावेळेला बाळांनी सांगितलं की एक बॉल आम्हाला बाजूला टाकून दाखव. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. तोशीरचा पहिला बॉल स्क्वेअर राहिला. आता बॉल आहेत 18 मध्ये रन करायच्या 28. 10 रनचं इक्वेशन आहे. इथे देखील आपण पाहतायत एक डाव जीवाच्या आकांक्षेनं मलिकने परिपूर्ण केली. क्रिकेट या खेळामध्ये फिटनेस फार महत्वाचा आहे. नो बॉल +1 म्हणजेच आता धावसंख्या आकार घेत आहे ती म्हणजेच स्कोर कार्डला 17 धावा धावफलकावरती. आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 18 मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 26. सामना हळूहळू आता बदलत चाललाय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे, अनप्रेडिक्टेबल गेम, जिथे तुम्ही तिथे त्याला प्रेडिक्शन करू शकत नाही. अनिश्चिततेचा खेळ है. धन्यवाद. अब विदा लेते हुए हमारे मेहमान इस टूर्नामेंट के माध्यम से जो कीमती वक्त आपने दिया उसके लिए धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. प्रत्येकानं आज वेळात वेळ काढून इथे पोहोचलेत. या वेळेला फलंदाज बाद होण्याची शक्यता जीवाच्या आकांक्षेने तोशीर देखील पोहोचले. थोडेसे नाराजगी व्यक्त होत आहे. गरमागरमी मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या आता आकार घेत आहे. जाऊन पोहोचते 18 रन्स. 18 धावा या धावफलकावरती आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एक बॉल झालाय. बॉल आहेत 17 मध्ये रन करायच्या, ते म्हणजे जिंकण्याकरिता 25. 17 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. आता इथे देखील हा बॉल आलाय खराब. अशरफ मेमन दर्शवतात की हा वाईट बॉल. 17 मध्ये रन करायचे, 24. एक रन आता पुढे चाललंय. मॅच मध्ये इक्वेशन वाढत चाललं. तारापूर कलंदर संघाकडे शाकीर आहे, मलिक देखील आहे. इथे देखील एक्स्ट्रा मध्ये आता गोलंदाजी होत आहे. सावरावं लागेल तुम्हाला, ऑप्शन नाही. इथून जर या एक्स्ट्रा मध्ये चेंडू आले तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत धावफलकामध्ये जो फरक आहे ना, तो फरक इथून कमी होत जाईल आणि त्यावेळेला तारापूर कलंदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुढे येताना बघायला मिळेल. थँक्यू. मीटिंग्स कमी घ्या प्लीज. पॅराडाईज बोलसर संघ तुम्हाला देखील विनंती करतोय. आजच्या दिवसाच्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. आर के फिटनेस, राहुल धोडी, तदनंतर नवजीवन हॉस्पिटल, डॉक्टर दिनेश चौधरी, डॉक्टर शरद सातवी आणि डॉक्टर निकिता चौधरी यांच्या माध्यमात या टी शर्ट. तदनंतर रिथी मोटर्स, यशवंत सृष्टी बोईसर, त्याचबरोबर सिंग डिजिटल, धोडी पूजा, राजन सिंग आणि तदनंतर राजेश सिंग च्या माध्यमात या टी शर्ट आले. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे या षटकात फक्त आणि फक्त एकच बॉल झालाय. तोशीरला जो सूर मिळायला हवा तो सूर नाही मिळत आहे. गोलंदाज तयार. आता हा बॉल सटीक मारा. यष्ट्यांच्या मागे आता ज्यावेळेस जब्बीर गेले, हेही एक क्रिकेटचं तुमच्याकडे माइंडसेट असावं. क्रिकेटमध्ये कशा कुठे काही गोष्टी बदलाव्या लागतात, त्या गोष्टी करणंच आहे. आणि आता त्यावेळेला जब्बीर सांगतात की हरकत नाही, वेळ घ्या, परंतु गोलंदाजी चांगली हाताळा. संघाला गरज आहे तुमच्या गोलंदाजीची. फुलर लेनचा बॉल, फटका खेळलाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे. मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावांची गती आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 रन्स. 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅचचं. तोशीर यातील पुढचा बॉल, फटका खेळायचा होता, अगदी खोलातला. स्वतःवरती नाराज आहेत शाकीर. सरपंच चषक आणि अथांग जनसमुदाय या प्रत्येक प्रेक्षकाचं आम्ही स्वागत करतोय. तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेची शोभा वाढली. टॅप केलंय बॉलला. जिथे निलेश मिश्रा छोटू आहेत तिथे खऱ्या अर्थानं फटका खराब खेळले. कार्पेटच्या लगत जर तुम्ही फटके खेळलेत तर या मॅच मध्ये मजा येईल, परंतु इथून टॅपचा प्रयत्न केला. या मैदानामध्ये टॅप फटके खूप दुर्मिळच पाहायला मिळाले. आता इथून डॉट बॉलनं प्रेशर वाढत चाललंय. मॅचचं समीकरण आता पुढे चाललंय. तोशीर गोलंदाजी मार्कवरती, पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताने वेगावरती स्वार. फटका चांगला आहे.
निशांत आहेत. आता इथून फील्ड करतील, रनसंख्या आकार घेईल आणि जी म्हणजे जोपर्यंत हे षटक संपतंय तोपर्यंत धावसंख्या फलकावरती 21 वरती स्थिर आहे. स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 7 आणि 8 मार्चला डे मॅचेस आहेत. त्याचे ड्रॉ टाकण्यात येत आहेत. जे कॅप्टन असतील अवेलेबल त्यांनी या अगदी त्याचे ड्रॉ टाकण्यात येत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. 7 आणि 8 डे मॅचेस मार्च महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक. स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. विलास गवळी यांना मी विनंती करेन की विक्रांतजी सहानी यांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. आमचे पाहुणे मंडळी श्री विक्रांत जी सहानी साहब, इनका स्वागत किया जाएगा हमारे वीआईपी डाइस पर. विलास गवळी साहेबांच्या शुभ हस्ते विक्रांत सहानी साहेबांचं स्वागत. ओव्हर टू बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती आता गरज अशी आहे की बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत. या मॅच जिंकण्याकरिता 22. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं आणि अगदी आपण पाहताय अंगावरती गूज बम्प्स येतील असा सामना चित्त थरार आहे. प्रत्येकाला वाटतं ना की विजय माझ्याकडे असावा. विजयासाठी तुम्हाला मेहनत, परिश्रम सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतील. फटका खेळलाय ऑन साइडला अहमद आहेत. गुड्डू बॉलला फील्ड करतील, मिळते ती म्हणजे सिंगल. आता बॉल आहेत 11 मध्ये रन करायचे 21. प्रत्येक बॉलवरती दुहेरी रन. या मॅचला तुमचं गणित अगदी सोपं करणारे राहील. परंतु पॅराडाईज बोईसर संघाकडे क्वालिटी आहे, ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला इथून एक चांगली फलंदाजी तुम्हाला मेरिट वरती यावं लागेल. रेहानची गोलंदाजी चांगली आहे, परंतु तुमच्यातील कलागुण, कौशल्य, नैपुण्य तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाज तयार आहेत. संघाचे महत्वपूर्ण गोलंदाज रेहान अगदी कमी वयामध्ये चांगले गोलंदाजीचं पृथक्करण. पॅराडाईज बोईसर या संघासाठी अविरत कामगिरी चांगली राहिली. यावेळेला फटका चांगला, बॉल चाललाय सीमा रेषा पार. आता शाकीर जो खऱ्या अर्थानं जाणला जातो या क्लाससाठी, त्या शाकीरच्या बॅटमधनं आलाय 4 चौकार. थँक्यू सो मच. दनसरचे अनेक प्रेक्षक आज जोडले होते, कारण ज्या वेळेला गावचा संघ खेळतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं की गाव पुढे यावा. आज येणाऱ्या काळात आगरी प्रीमियर लीग याही स्पर्धेची एक मोठी सुरुवात होत आहे. दिनांक 11 मार्च ते 15 मार्च यामध्ये सिद्धार्थ सुनील पाटील, स्टार आयकॉन खेळाडू, आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही तुमच्यातील चांगलं कौशल्य दाखवा. आज मॅन ऑफ द सिरीज सायकल तुमच्याकडे असेल तर त्या सायकल पासून तुमचा प्रवास आम्हाला कारपर्यंत बघायला आवडेल. सिद्धार्थ पाटील, तुम्ही प्रयत्न चांगले करा. एज अ क्रिकेटपटू म्हणून तुम्ही निश्चित स्वरूपात खूप चांगले क्रिकेट खेळताय. अव्वल पाटील, धनसरचा केतन मात्रे, तोही आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. या षटकातील पुढील बॉल. फटका तर खेळला, परंतु प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. स्वतःवरती नाराज. आता इथे आपण पाहतायत टोला तो बॉल जाऊन निश्चित स्वरूपात लागला. त्यावेळेला शाकीर यांच्याकडनं धावा आता येत नाही. गोलंदाज तयार. षटकातील पुढील बॉल रेहान ओव्हर दी स्टम्प्सने फटका इथे खेळला. स्टॉप चांगला केलाय आणि धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच आता 1 जीवाच्या आकांतेने. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला विजय सहज नाही. तुम्हाला पराकष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. तुम्हाला स्वतःतील अंगीकृत कलागुण, कौशल्य दाखवावे लागतात. तर विजय हा तुमच्या पायाशी येतो. खऱ्या अर्थानं तुमची मेहनत प्रामाणिकपणे असावी लागते, ज्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट आता दोन्ही संघ करतायत. एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल, त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाचा निर्णय नाही. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 27 रेत. गोलंदाज तयार. मलिक आहेत स्ट्रायकिंग एंडला. मलिक साठी बॉल तर हाताळला चांगला, परंतु फलंदाज इथे बाद होतील. व्हाईट बॉल तर आलाय. आता या व्हाईट बॉलनं धावसंख्या आकार घेते 1, परंतु या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला निश्चित स्वरूपात एक चांगली फलंदाजी, जी चांगली फलंदाजी या मॅच मध्ये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे का पॅराडाईजचा? हरकत नाही. जो रिव्ह्यू आहे तो काय घरी घेऊन जायचा आहे, म्हणून आता त्यांनी वापरायला घेतलाय. आता तो रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. काय घडलंय, तिसरे पंच जोडले जातील आणि तदनंतर हा बॉल वाईड आहे की नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. अशरफ मेमन अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना आता स्वतः पंचांच्या भूमिकेत. एका बाजूला ब्रँड ऑफ उद्बाट अर्थात धीरज मोरे आणि तदनंतर समीर खान पिट्टू, हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात.
थँक्यू सो मच. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायच्यात 15 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी 15 रन. काही सामना रंगलाय अतिशय चांगल्या पद्धतीनं या मॅचला सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर या षटकात 4 बॉलचा खेळ झाला. बॉल आहेत 8 मध्ये करायच्यात 15. होय मी करीन. आत्मविश्वास तुम्हाला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये का वरती घेऊन जाईल. गोलंदाज तयार आहेत. 8 बॉल 15चा मॅच. चेंडू आहेत 8 बॉल मध्ये करायच्यात 15. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे आणि धावांची गती इथून 1 आकार देखील घेईल. 7 बॉल मध्ये 14. काय सामना होता, कसा सामना कुठे आला आणि खऱ्या अर्थानं जे मागील षटकामध्ये डॉट बॉल वाढले त्या डॉट बॉलनं तर सध्या धावांची गती जी तपासून पाहिली थोडी शांत राहिली. 3.5 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 29. 3 मीटिंग थोडं लक्षात घ्या. पंच देखील मेसेज देतात. पॅराडाईज बोईसर एका बाजूला तारापूर आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. सात बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला 14. एका बाजूला आपण पाहतात फलंदाज जिथे सैबू, एका बाजूला आपण पाहतात शाकीर, मनीष भोईर. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल एन्जॉय करतात या क्रिकेटला, क्रिकेट समवेत आमच्या समालोचनाला आणि त्यांचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतात मनीष भोईरची प्रगती अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून त्यांना पाहिलं ऍज अ क्षेत्ररक्षक म्हणून मैदानाच्या आतमध्ये फक्त एक क्षेत्ररक्षक होता. छत्रपती शिवाजी महाराजांची भगवी टी शर्ट आणि तदनंतर आज पालघरला त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं तो मनीष भोईर आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये. पुढचा बॉल फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. अगदी संघर्षाच्या काळात न डगमगता न थकता न झुकता ठोकलाय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने आता आपण पाहतात मॅचचं गणित बदललं. 6 बॉल मध्ये रन करायच्या 10. मॅच तापलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेशमेंट करणार सुमधुर गीत. थँक्यू. सन्माननीय श्रीयुत डॉक्टर शरद सातवी सरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण या. तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नवजीवन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल त्याचे डॉक्टर शरद सातवी साहेबांचं इथे शुभागमन आहे आणि त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सरपंच चषकाच्या VIP डाईस वरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं या स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतो लाख लाख हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल 6 मध्ये रन करायच्या 10. पॅराडाईज बोईसर संघ थोडंसं सहकार्य करा. आता आपल्याला पाहायला मिळतंय ट्रोन देखील या स्पर्धेचे शूट होत आहेत. आज अंतिम दिवस आणि अथांग जनसमुदाय त्या प्रत्येक प्रेक्षकाचं मी इथे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आज प्रेक्षक आहेत आणि त्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा गजबजली आणि प्रत्येकाची उपस्थिती ही वंदनीय राहिली. बोलत असतं यात 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. काय सामना रंगला अतिशय चांगल्या पद्धतीने. एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कलंदर तारापूर. गंभीर आलाय गोलंदाजी मार्क वरती राऊंड स्टम्प्सनं. पहिलाच बॉल फटका चांगला होता परंतु क्लिअर झोन कडे बॉलनं वळण घेतलं. आमच्या साथीनं ओमसाई स्पोर्ट्सचे दीप आहेत जे चांगलं अपडेट करतात स्कोर कार्डला. एका बाजूला आपण पाहतायत नितीश दुबे हेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 रनची गरज. फटका चांगला होता. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं स्वीप खेळला आणि स्वीप खेळल्यानंतर तो बॉल आता सिंगल साठी गेलाय. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 वरती बॉल आहेत. 5 मध्ये रन करायचे 9. एका बाजूला सैबू, एका बाजूला शकीर हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच एका बाजूला बादशाह 11 बोईसर पॅकर, एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोपे. अमर पाटील यांच्या भावना आम्हाला पोहोचतात कारण जास्तीत जास्त वेळ समालोचन आणि गुणलेखन हे आमचं एक नातं वेगळं बनलं आणि ते अमर पाटील अगदी कम्प्युटर चुकेल परंतु अमर पाटील ही त्यांची क्वालिटी आहे आणि खऱ्या अर्थानं अगदी सुंदर हस्ताक्षर अगदी निबंधाला लाजवतील ज्या पद्धतीने त्यांची सुंदर अक्षर असतात गुणलेखनामध्ये. जाऊया मॅच कडे. सध्या बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये रन करायच्यात 9 आणि इथे आपण पाहू शकाल या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं
गोलंदाज तयार. या वेळेला रनआउटची संधी बनली आणि आता फलंदाज बाद झालेत सैबू. चुकीच्या वेळेला ही विकेट जी आली ती अगदी चुकीच्या वेळेला विकेट पडले. ग्राउंड थोडंसं शांत झालंय म्हणून आपण जाऊया डीजे कक्षात आणि ऐकूया डीजे. थँक्यू. पॅराडाईज बोईसर संघाचे 2 गडी बाद झाले होते आणि तारापूर कलेक्टरचे 2+2 म्हणजे 4 गडी बाद झालेत. आता बॉल आहे 4 मध्ये रन करायचे 9. फटका खेळला आणि फलंदाज इथे आपण पाहतायत बाद झालेत. क्षेत्ररक्षण चांगलं केलं. एका बाजूला शाकीर आहेत. शाकीर सांगतायत की भाई मला स्ट्राईक द्या, मी काउंटर अटॅक करण्याची क्षमता राखतो. परंतु एका बाजूला साथ नाही मिळाली. ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळात एकंदरीत 9 खेळाडू एकत्रित येतात आणि तदनंतर तुमचे एफर्ट्स लागतात त्यावेळेला क्रिकेटचा सामना जिंकला जातो. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतायत एका बाजूला शाकीर उभा आहे, त्याला साथ द्यायला कुणी तयार नाही. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन करायच्यात 9. कंपल्सरी चेज राहील कारण विकेट पॅराडाईजचे 2 गेले आणि तारापूर कलंदरचे विकेट 5 झाले ते म्हणजे आता 5. अर्ध्याहून जास्त संघ गारद झाला. स्पीड अप. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्यात 9. एका बाजूला मायाची थाप विश्वास दाखवतायत जगआउट मधनं की हिरो तू मारेगा. आता खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथून चौकार येईल का, डॉट बॉल येतील, या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला वाटतं या क्रुशल मोमेंटच्या मॅच मध्ये विजय आमच्या बाजूने असावा. श्री स्वामी समर्थ मायखोप विपक्षात संघ आहे तो म्हणजेच आता बादशाह 11 बोलसर बॅकर. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही झाला. तिथे देखील आपण पाहता त्या मॅचला सुरुवात होईल. आजच्या रजनीतला 3रा सामना. वेळेचा विचार केला 9:30 वाजलेत. मित्रांनो यानंतर आणखीन मॅचेस आहेत. थोडं स्पीडअप करा. गोलंदाज तयार. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्यात 9 या मॅचला जिंकण्यासाठी. सेन्सिबल सिंगल मात्र मिळवत आहेत. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी 8. तर 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 8. एका बाजूला शाकीर. कोण जिंकणार कोण हरणार हरकत नाही. आयु आपल्याला पाहायला मिळतात. कमी वयामध्ये फलंदाजीनं मनं जिंकली. ज्या वेळेत खेळाडू जी लहान मुलं असतात ती खऱ्या अर्थाने घरात असतात त्यामुळे आयुनं विकेटची बॅट घेतली. चला ऑर्गनायझर टीम कडून कॉल आला. या मॅचला जवळजवळ 1 तास होऊन गेलाय. 5 खेळ सर्वांसाठी नियम सेम आहेत. थोडा फास्ट खेळा दोन्ही टीम. प्रत्येकाला 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे ते लक्षात घ्या. बाकीच्या टीम पण मग ऑब्जेक्शन घेतात. ड्रॉ टाकण्यात येत आहेत. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आपल्याला पाहायला मिळते आणि आनंदजी धोडी साहेबांच्या शुभ हस्ते सुरुवात करणार आहोत ड्रॉची. ज्या टीम असतील त्यांनी या ड्रॉ पाहण्यासाठी यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. इथे विकेट मिळाली आणि आता तारापूर कलंदर या संघाचा सगळ्या काही गोष्टी चेक करतात का नो बॉल साठी. कुठला नो बॉल आहे बघायचा. पायाचा बॅट्समनने घेतलाय. आता इथून आपण पाहतात या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. एका बाजूला सुफियान फलंदाज तर दाखल झालेत परंतु कलंदर तारापूर या संघासाठी जर हा बॉल फेअर असला तर दरवाजे बंद होतील आणि तिथे लिहिलेलं असेल की हा एक्झिटचा मार्ग आहे. इथून तुम्हाला या स्पर्धेची साथ सोडावी लागेल. पंच आहेत समीर आणि त्या बॉलला पाहतील. फेअर बॉल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश धोडी सर असतील, सुबोध सिंग सर असतील, विकास कदम असतील, विजय प्रसाद असतील, तदनंतर कादिर हॉटेल यांच्या माध्यमातून टी शर्ट धीरज सिंग शूज ज्यांनी स्पॉन्सर केले. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज करिता जे शूज आहेत ते धीरज सिंग यांच्या माध्यमातून आणि त्या सर्व दात्यांचा मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो. तर या मॅचकडे आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन करायच्या 8. फटका तर खेळला आणि तो अंगावरती जाऊन आदळलाय. संपलाय
पॅराडाईज बोईसर या संघानं विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा रोवला. या सरपंच चषकामध्ये दुसरा संघ सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोही तेवढाच महत्वाचा. कोण असेल मॅन ऑफ द मॅच, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ज्यानं 17 बॉल खेळले, 21 रन केले, त्यानंतर या